इव्हनिंग फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा युनिट 3 जे आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. इथं युनिट 3 आपल्याला इथं काय सांगतं की या दोन गोष्टीमधला आपल्याला फरक इथं समजला पाहिजे. डिडक्शन आणि एक्झम्पशन मध्ये इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून या दोन गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि ह्या दोघातला फरक काय हे आपल्याला इथं समजणार आहे. आणि जर समजा इन केस जर थेरॉटिकल पेपर असला तर आपल्याला याच्यातला फरक लिहिता येईल. इन केस ऑब्जेक्टिव्ह असला तर हे जे मी तुम्हाला याच्यामध्ये जे सांगणार आहे सगळे मुद्दे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा कामा येतील किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा आपल्याला याचा उपयोग होईल आणि याच्यातला फरक पण आपल्याला समजून येईल. सो लेट्स बिगिन. आय विल नॉट टेक मच टाइम अँड कम टू द पॉइंट. सो याचं मिनिंग काय? डिडक्शन. व्हॉट इज द मिनिंग? डिडक्शन मीन्स सबट्रॅक्शन. डिडक्शन जे आहे ते टोटली सबट्रॅक्शन आहे. ते त्या अमाऊंट मधून डिडक्ट होतं. अमाऊंट दॅट इज एलिजिबल टू रिड्यूस टॅक्सेबल इन्कम. त्याच्यामधून ते टॅक्सेबल इन्कम मधून त्याचे अमाऊंट जे आहे काही प्रमाणात त्याचा अमाऊंट डिडक्ट होतं. एक्झम्पशन म्हणजे काय? एक्झम्पशन म्हणजे एक प्रकारे त्याला टोटली माफ किंवा टोटली एक्झम्प्ट म्हणजे अशी इन्कम is exempt from tax, then it will not contribute to the total income of a person. त्या व्यक्तीच्या टोटल इन्कम मध्ये ते कॉन्ट्रीब्यूट होत नाही. व्हॉट इज इट? आता डिडक्शन काय आहे आणि एक्झम्पशन काय आहे? डिडक्शन इज अ कन्सेशन अँड एक्झम्पशन इज अ रिलॅक्सेशन. कन्सेप्ट काय या दोघांमधले म्हणजे काय कन्सेप्ट आहे याच्यामध्ये? Amount of a deduction is first included in the gross income and then deducted from it to arrive at the net income. म्हणजे त्या व्यक्तीच्या ग्रॉस इन्कम मधून डिडक्शन अमाऊंट काही डिडक्शन अमाऊंट डिडक्ट होणार काही अमाऊंट आणि मग आपण त्या व्यक्तीच्या नेट इन्कम वर जाणार. द exempted income is not considered as a part of total income. The whole amount is an exemption for the taxpayer. जे संपूर्ण जे अमाऊंट आहे ते टॅक्सपेयर साठी काय असणार इथं एक्झम्प्ट असणार आहे. त्याची डिडक्शन मध्ये टॅक्स डिडक्टेबल असतं आणि एक्झम्पशन मध्ये टॅक्स फ्री असतं. ऑब्जेक्टिव्ह काय डिडक्शन मध्ये की एखाद्या व्यक्तीचं टॅक्स स्लॅबच्या मोठ्या दायऱ्यामध्ये येत असेल 6 लाखाच्या दरम्यान येत असेल आणि त्या व्यक्तीने जर आणखी काही जर गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट केली तर त्या व्यक्तीची जी ग्रॉस ग्रॉस टोटल इन्कम आहे कमी दिसणार आहे. हा त्याचा पाठीमागचा पर्पज आहे. टू प्रमोट सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट ऑफ द जनरल पब्लिक. बूस्ट दॅट पर्टिक्युलर सेक्शन विच इज टॅक्स इज एक्झम्प्टेड. असा एक पर्टिक्युलर सेक्शन जो व्यक्तीच्या टॅक्सला एक्झम्प्ट करतो. जे सेक्शन दिलेले आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट मध्ये विचारू शकतो की डिडक्शनचा सेक्शन कोणता आहे. तो डिडक्शनचा जो सेक्शन आहे तो 80C टू 80U पर्यंत डिडक्शनचा सेक्शन आहे आणि एक्झम्पशनचा जो सेक्शन आहे इन्कम टॅक्सच्या डेफिनेशन मध्ये किंवा इन्कम टॅक्सच्या ऍक्ट मध्ये सेक्शन 10 हा डील्स विथ द एक्झम्पशन. मग त्याच्यामध्ये अलाउएबल कोणाला आहे आणि कंडिशनल काय आहे? डिडक्शन हा कंडिशनल आहे आणि एक्झम्पशन हा कंडिशनल नाही. आता कंडिशनल म्हणजे काय? डिडक्शन मध्ये सर्वचे सर्व अमाऊंट ही वजा होत नाही, काही प्रमाणात अमाऊंट वजा होते. त्याचं जर उदाहरण जर सांगितलं, इफ अ पर्सन कॅन मेक अ लाईफ इन्शुरन्स फॉर हिज पॅरेंट्स up to 30,000 or for himself up to rupees 25,000, then a person can claim a deduction. But if a person can make a life insurance for his parents and his family more than the 25,000 and 30,000, then only the 25,000 and 30,000 is deducted and remaining amount will be taxable. त्याच्या पाठीमागे सांगण्याचा त्याच्यामुळे ते कंडिशनल आहे आणि याच्यामध्ये एक्झम्पशन म्हणजे टोटली एक्झम्प्ट इज अ नो कंडिशन. आपण नेक्स्ट स्लाइड वर सेक्शन 10. सेक्शन 10 काय इथं आपण तर फरक बघितलेला आहे, पण मला वाटलं की तुम्हाला आणखी थोडंसं याच्यामध्ये डीप मध्ये सांगावं ज्यामुळे तुम्हाला या दोघातला फरक हा कायमचा समजला पाहिजे. The objective of a section 10 of the Income Tax Act is to reduce the burden of the different structure of the tax such as rent allowances, allowances for children education, travel allowances and gratuity and so on. सगळे अलाउन्सेस आपण बघणार आहे की सेक्शन 10 मध्ये कसे कसे एक्झम्प्ट होतात, पण ते पण काही प्रमाणात एक्झम्प्ट होतात. जसं चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जे आहे पुढे आपल्या जे स्लाइड मध्ये येईल त्यावेळेस आपण ते आणखी एक्सप्लेन करू. देयर आर व्हेरियस टाइप ऑफ इन्कम दॅट आर एंटायटल टू एक्झम्पशन. अनेक प्रकारचे इन्कम असतात एक्झम्प्ट असतात अंडर सेक्शन 10 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट. त्यानंतर इन्कम टॅक्स एक्झम्पशन वर्सेस डिडक्शन म्हणजे दोघांमध्ये काय असं विरोधाभास आहे. इन्कम टॅक्स एक्झम्पशन आर प्रोव्हाइडेड ऑन अ पर्टिक्युलर सोर्स ऑफ इन्कम नॉट ऑन द टोटल इन्कम. इन्कम टॅक्स एक्झम्पशन आहे पर्टिक्युलर सोर्स ऑफ इन्कम वरच एक्झम्प्ट आहे, तो की ना टोटल इन्कम वर आहे. इन कॉन्ट्रास्ट इन्कम टॅक्स डिडक्शन कॅन बी क्लेम ऑन द ग्रॉस टोटल इन्कम. पण त्याच्या विरोधात जर जो डिडक्शन हा जो प्रकार आहे तो त्या व्यक्तीच्या ग्रॉस टोटल इन्कमच्या नंतरच आपण त्याचा क्लेम करू शकतो की या गोष्टीचा तो किंवा या पॉईंटचा जे पण जसं मी तुम्हाला लाईफ इन्शुरन्स सांगितलं तर त्यानंतर तो क्लेम करू शकतो. Certain specified investment and expenditure are considered to claim deduction.
विशिष्ट प्रकारचे गुंतवणूक आणि खर्चच याच्यामध्ये आपण डिडक्शन मध्ये क्लेम करू शकतो. नंतर आणखी मी तेच सांगणार आहे तुम्हाला की या दोघातला फरक आहे, म्हणजे तुम्हाला चांगलं क्लिअरली तुमच्या डोक्यात फिट व्हायला पाहिजे माझ्या माहितीचं. सो इन्कम टॅक्स एक्झम्पशन म्हणजे काय? आर प्रोव्हाइडेड ऑन अ पर्टिक्युलर सोर्स ऑफ इन्कम अँड डू नॉट नॉट ऑन टोटल इन्कम. एक्झम्पशन आहे पर्टिक्युलर सोर्स ऑफ इन्कम वर असणार आहे, टोटल इन्कम वर असणार आहे. इट कॅन ऑल्सो मीन दॅट यू डू नॉट हॅव पे एनी टॅक्स फॉर इन्कम कमिंग फ्रॉम दॅट सोर्स. म्हणजे समजा एखादा जर सोर्स त्या इन्कम मध्ये नसेल तर त्याला तिथं एक्झम्पशन म्हणजे टॅक्स भरण्याची आवश्यकता. इथं जर उदाहरण जर धरलं तर इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चर इज एक्झम्प्टेड अंडर टॅक्स, म्हणजे टॅक्सच्या दायऱ्यामध्ये ऍग्रिकल्चर इन्कम एक्झम्प्ट आहे. मग असा जो ऍग्रिकल्चर इन्कम आहे तो टोटली एक्झामच्या याच्यामध्ये येणार, त्या एक्झाम म्हणून कन्सिडर केले जाणार. इन ऍडिशन लॉंग टर्म कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम द सेल ऑफ अ प्रॉपर्टी कॅन बी रिइन्व्हेस्टेड इन अ रिअल इस्टेट प्रॉपर्टी ऑर स्पेसिफाईड बॉन्ड विदिन अ सर्टन टाइम पिरियड गेट टॅक्स एक्झम्पशन. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर लॉंग टर्म कॅपिटल गेन केल्याच्या नंतर जर दुसरी जर प्रॉपर्टी जर विकत घेतली, अशा व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे रिअल इस्टेटमध्ये स्पेसिफिक बॉन्ड मध्ये केल्यावर हा जो कॅपिटल गेन जो बसणार आहे, जो टॅक्स बसणार आहे, तिथे त्याला टोटली एक्झम्प्ट होतो. सॅलरीड इंडिव्हिज्युअल जर आपण जर घेतलं, हाऊस रेंट अलाउन्स इज कंपोनंट ऑफ देअर सॅलरी, म्हणजे सॅलरी मध्ये त्याचा तो एक भाग आहे, तो चार आहे. दिस कंपोनंट कॅन बी यूज फॉर क्लेम टॅक्स एक्झम्पशन अंडर सर्टन कंडिशन. मग इथं पण त्याला सॉरी फॉर डिस्टर्बन्स. त्यानंतर जे आपण जे इथं बघणार आहे, इन कॉन्ट्रास्ट इन्कम टॅक्स डिडक्शन कॅन बी क्लेम ऑन द ग्रॉस टोटल इन्कम. जो इन्कम टॅक्स डिडक्शन आहे फक्त आणि फक्त ग्रॉस टोटल इन्कम वरच आपण क्लेम करू शकतो. सर्टन स्पेसिफाईड इन्व्हेस्टमेंट अँड एक्सपेंडिचर आर कन्सिडर्ड टू बी क्लेम डिडक्शन. काही विशिष्ट प्रकारचे गुंतवणूक आणि खर्च हे क्लेम आपण डिडक्शनच्या अंडर आपण करू शकतो. त्याचे काही उदाहरणं दिलेली आहेत, जसं एखादा म्युच्युअल फंड आहे किंवा इंटरेस्ट रिपेमेंट ऑफ एज्युकेशन लोन आहे, एखाद्या व्यक्ती एज्युकेशन लोन काढलेले आहे किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली, तर अशा काही प्रकारच्या ज्या गुंतवणूकच त्याला डिडक्शन त्याला इथं मिळू शकतं. काय स्पेसिफाईड म्हणजे ठराविकच, सगळ्याचे सगळे नाही. अँड प्रीमियम पेमेंट फॉर मेडिकल इन्शुरन्स कॅन बी कन्सिडर फॉर डिडक्शन. मेडिकल इन्शुरन्स मी तुम्हाला सांगितलं की पॅरेंट्स वर जर समजा लाईफ इन्शुरन्स काढत असेल तर त्याला काही सम अमाऊंट जी आहे ती डिडक्ट राहील. त्यानंतर जे आहे दिस रिड्यूस देअर टोटल taxable income and turn reduce the tax payable. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीची ग्रॉस सॅलरी काढतो, ग्रॉस सॅलरी काढल्याच्या नंतर आपण त्याला सर्वात अगोदर एक स्टँडर्ड डिडक्शन म्हणून देतो. स्टँडर्ड डिडक्शन इथं 50,000पर्यंत आहे, ते 40,000पर्यंत होतं. आता ते स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ती तुम्हाला समजेल ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल याच्यामध्ये प्रॉब्लेम या सिरीजवर या प्लॅटफॉर्मवर आपण प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तो मुद्दा सुद्धा इथं क्लिअर होईल. नेक्स्ट पुढे जातो. नंतर आपण इथे जे बघणार आहे की ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 एव्हरी सिटीजन हु अर्न्स अबव अ सर्टन थ्रेशोल्ड ऑफ इन्कम इज लायबल टू पे टॅक्स. जो व्यक्ती त्या टॅक्स दायऱ्याच्या वरती येत असेल तर त्याला ते त्याच्या जेवढाही टॅक्सचं बर्डन असेल किंवा टॅक्सचे स्लॅब असेल त्यामध्ये त्याला ते भरावं लागेल. आता इथं आपण एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 इन्कम टॅक्सचे एक्झम्पशन बघणार, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे याला सूट आहे. सेक्शन 10 मध्ये सबसेक्शन 10(1), सबसेक्शन 10(2), सबसेक्शन 10(10)(c), सबसेक्शन 10(d), सबसेक्शन 10(11) असे काही 10 मध्येच असे काही प्रकार दिलेले आहे. हे जे इथे जे मी तुम्हाला दिलेले एका कॅटेगरीमध्ये, जसं इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चर इन्कम सेल्फ एम्प्लॉइड आहे तर नो टॅक्स. इन्कम फ्रॉम ऑफ हिंदू अनडिवाइडेड फॅमिली म्हणून एक युनिट असतो, अशी जर इन्कम असेल ती सुद्धा नो टॅक्स असेल. किंवा एखाद्याने जर वॉलंटरी रिटायरमेंट जर घेतला असेल तर 5 लाखापर्यंतचं टोटली एक्झम्प्ट राहील, 5 लाखापर्यंतची अमाऊंट एक्झम्प्ट राहील. लाईफ इन्शुरन्स बेनिफिट इन्क्लुडिंग बोनस, लाईफ इन्शुरन्स बेनिफिट असेल सुद्धा याच्यामध्ये याला एक्झम्प्ट राहील. गव्हर्नमेंट कंपन्सेशन फॉर डॅमेज ड्यू टू डिझास्टर, एखाद्या डिझास्टरमुळे जर समजा एखाद्या शासनाने जर त्या व्यक्तीला जर समजा, आपण बघतो की कोरोनामध्ये अनेकांचे पॅरेंट्स गेले, अशा लोकांना ज्यावेळेस जे कंपन्सेशन दिलं जातं गव्हर्नमेंटकडनं, अशा प्रकारचं जे कंपन्सेशन असतं तर त्यावेळेस त्या व्यक्तीला जरी 4 लाख जरी अमाऊंट जर मिळाली
शासनाकडनं, अशा प्रकारची जी अमाऊंट असते ती त्या व्यक्तीची काय असते इथं एक्झम्प्ट असते. हे मुद्दा तुम्हाला इथं आला. असं HRA पण आहे, वेगवेगळ्या सिटी प्रमाणे आहे. तो मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर असला तर 50% आणि अदर सिटीमध्ये असला तर 40% पर्यंत त्याला एक्झाम अमाऊंट असते. हे तुम्हाला समजेल HRA कसं काढतात. आपण स्लाइडवर येऊ. मला वाटतं यानंतरची जी सिरीज आहे ती आणखीन एकदा कंटिन्यू करेल, कारण आणखीन पुढे आहे थोडंसं एक्झम्पशन आणि डिडक्शन मध्ये फरक. ती नेक्स्ट सिरीज तुम्ही अवश्य बघावी, ज्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे किंवा जो डिफरन्स बिटवीन आहे एक्झम्पशन आणि डिडक्शनचा टोटली तुमच्या डोक्यामध्ये फिट झाला पाहिजे आणि तुम्हाला याच्यापैकी चांगले मार्क या जर सेक्शनवर आले तुम्हाला घेता आले पाहिजे. थँक्यू माय फ्रेंड्स टू लिसन very peacefully. Once again, thank you. You know that after viewing the video or seeing the video, what we want to, मतलब आप लोगों को क्या करना चाहिए ये आप लोगों को पता है. Thank you, most thank you.